नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कवल कवितेचा आजच्या या 13व्या भागामध्ये मी राहुल वेदपटक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी अतिशय चांगला आमच्या सर्व कवितेला प्रतिसाद दिला. आपल्या सर्वांच्या अतिशय चांगल्या कमेंट्स आम्हाला मिळाल्या, याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या 13व्या भागामध्ये मी आपल्या समोर नवीन कविता घेऊन आलो आहे. या कवितेचे शीर्षक आहे अनंत पाऊस. ही कविता पावसाचे विविध रूपे वर्णन करणारी आहे आणि पाऊस आपल्याला कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पाऊस लोकांच्या श्रद्धेत असतो, लोकांच्या अंधश्रद्धेत सुद्धा पाऊस असतो. या पावसाचे वर्णन मी या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता आपण सर्वत्र पाहतोय तर सर्वत्र चांगल्या पद्धतीचा प्रचंड पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ओढे, नाले, नद्या, धरणे तुडुंब भरून वाहायला लागले आहेत आणि पूर परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. या पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण सर्वांनी बाहेर पडावे व पूर परिस्थितीपासून सुरक्षित व लांब राहावे, अशा शासनाच्या सुद्धा आपल्याला अनेक माध्यमातून सूचना आहेत. या सूचनेचे आपण सर्वांनी पालन करावे आणि या पूर परिस्थितीपासून लांब राहावे, ही आम्ही आपल्या समोर आजच्या या कवितेच्या 13व्या भागाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आजच्या या 13व्या भागातील ही कविता आपण सर्वांनी ऐकावी. या कवितेचे शीर्षक आहे अनंत पाऊस. अनंत पाऊस, भन्नाट पाऊस, उन्हाळ पाऊस, लभाड पाऊस, घबाड पाऊस, फेसळता पाऊस, कोसळता पाऊस, झिंबाड पाऊस, आल्हाद पाऊस, अवखळ पाऊस, चपळ पाऊस, चंचल पाऊस, सखळ पाऊस, शिवार पाऊस, डोलार पाऊस, जोराचा पाऊस, गाऱ्हांचा पाऊस, मानसात पाऊस, श्वासात पाऊस, भक्तीत पाऊस, शक्तीत पाऊस, श्रद्धेत पाऊस, अंधश्रद्धेत पाऊस, आस्तिक पाऊस, नास्तिक पाऊस, भन्नाट पाऊस, डोंगरात पाऊस, झऱ्यात पाऊस, खळखळ पाऊस, ओढ्यात पाऊस, नदीत पाऊस, धरणात पाऊस, सागरात पाऊस, हिरवा पाऊस, आढवा पाऊस, जिरवा पाऊस, गाढवा पाऊस, रंगात पाऊस, गंधात पाऊस, हर्षल पाऊस, उल्हास पाऊस, सुफळ पाऊस, सफल पाऊस, शेतीत पाऊस, जातीत पाऊस, मातीत पाऊस, मोठ्यात पाऊस, अशांत पाऊस, शांत पाऊस, असंख्य पाऊस, अनंत पाऊस, अनंत पाऊस. कवल कवितेचा आजच्या या 13व्या भागातील अनंत पाऊस ही कविता आपल्याला कशी वाटली, ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आपले राहुल वेदपटक हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.